कांदा रडवतो असं म्हणतात, पण आज या कांद्याने माझ्या हाताला काळं फासलं. ते कसं काय तर ते पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच. नवीन वर्षातील पहिला महिना संपून दुसरा महिना चालूही झाला. किती लवकर दिवस चालले ना. वातावरणातही बदल होऊन थंडी कुठे पळून गेली ते कळतही नाहीये. ऋतू कोणताही असो, पण चहा हा हवाच. आणि चहाबरोबर शंकरपाळे असतील तर भारीच. चहा उकळायला ठेवून याला शोधत होते तर हा लबाड इथे लपून बसला होता. चहापाणी झाल्यानंतर स्वयंपाकाला अजून वेळ होता, म्हणूनच या कांद्यात पालापाचोळा जमा झाला. तो काढून टाकावा म्हणूनच कांदे निवडायला बसले. हे कांदे निवडताना लक्षात आलं की त्याला औषध फवारणी केलेली असते, त्यामुळे ते काळे असतात. कांदा चिरण्याआधी वरची सगळी साल काढून तो धुवून मगच चिरावा बरं का. या कामामुळे माझे हात काळे झाले होते. चला, संध्याकाळची वेळ झालीच तर वरण कुकरला लावून घेतलं. साधंच वरण करायचं होतं, म्हणून ही तांदूळ कुंद्र्याची भाजी निसून धुवून परतायला टाकावी म्हणलं. म्हणून मी ती नीट करत होते आणि त्यासोबत लसूणही निसायला घेतला होता. सोबत मला टोमॅटो आणि लसूणची चटणीही करायची होती. स्वयंपाक करतानाच एका कामाबरोबर अनेक कामे केली ही ना, तर काम करताना ताण येत नाही आणि कामही पटपट आवरतात. भाजी एकीकडे परतायला टाकून भातही शिजायला टाकला होता. तर कसा वाटला आजचा मिनी व्लॉग ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका.